13वा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग चालू आहे आणि त्यातला 13वा श्लोक आपण घेत आहोत. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. तुझ ही ती पार्था असतील ठावी वर्णिली बरवी शास्त्रांनिजी. सांख्य वेदांताच्या भव्य प्रासादी जी राजधानी माझी वेदांची या. निरूपण रूपी नौबदीच्या नादी मोठ्या नगाराच्या आवाजाने पावली प्रसिद्धी असामान्य. सर्व कर्माची या सिद्धीसी कारण जगी पाच जण कारणेही. आत्मराजा लागी न गोवावे तेथे स्वीकारो निमते नेणत्यांची. ह्यापरी विख्यात कारणे ही पाच सांगितली साच शास्त्रा माझी. परी ऐकावी ती आणि का तोंडून हेही ओझे जाण नको तुझ. असता चिद्रत्न मी तुझ्या स्वाधीन आणि का कडोन ऐकावे का. पहावया रूप असता दर्पण काय प्रयोजन अणिकांचे. मग लोका लागी विनवावे कागा कैसे दिसे सांगा रूप माझे. मज लागी भक्त जेथ जैसा पाहे मीही होता आहे तैसा तेथ. तो मी तुझे आज जाहलो खेळणे ऐसे देव म्हणे पार्था लागी. प्रेम भरे ऐसे बोलू जाता देव न धरी आठव आपुला तो. पार्थ ही आनंदे होनी तल्लीन गेला देहभान विसरोनी. पूर्णचंद्राची या उदये साचार येताची बहर चांदण्यासी. चंद्रकांताचा तो द्रवोनी डोंगर जैसा सरोवर होऊ पाहे. तैसे सुख आणि सुखाची प्रतीती द्वैताची ही भिंत कोसळोनी. भक्ती प्रेमा माझी बुडोनी किरटी सुखाचीच मूर्ती होत जेव्हा. तेव्हा तो श्रीहरी समर्थ म्हणून सावध होऊन एकाएकी ऐक्यानंदातून पार्थासी सत्वर देहभानावर आणू पाहे. अर्जुना सारिखा थोर प्रज्ञावंत बुडोनिया जात ऐक्यरसी. एवढा अपार आनंदाचा भर त्यातून बाहेर काढून या. देव म्हणे पार्था येई भानावरी सत्वर सावरी आपणा ते. तेव्हा तो अर्जुन उसासा टाकून डोलवोनी मान म्हणे देवा. आता जीवदशा ठेवोनी बाजूस व्हावे एकरस तुझ्या ठाई. मनीचा हा भाव जाणसी दातारा तरी का माघारा फिरविसी. जरी प्रेमे माझे करीसी कौतुक तरी ऐक्य सुख भोगू जाता. कागा मज ऐसा देह भानावरी आणीसी मुरारी द्वैत भावे. तव म्हणे देव पार्था तुम्ही एक चंद्र आणि देख ज्योत्स्ना जैसी. भक्त श्रेष्ठा तुझ नको नसे का हे ठावे का काय म्या बोलावे ऐसे आहे. बोलावया हे ही मज वाटे भीती न जाणो अद्वैती रंगशील. त्याला अद्वैतात ते म्हणतात की अर्जुन म्हणतो आहे की देहभाव काय शब्द इथे आला कुठे गेला शब्द जीवदशा. आता जीवदशा ठेवोनी बाजूस व्हावे एक रस तुझ्या ठाई. जीवदशा म्हणजे तीन स्थिती आपल्या मनाची स्थिती इमोशनल मेंटल बॉडी आणि फिजिकल बॉडी ही जी आपण आपलं अस्तित्व जाणवणारी नावाचं अस्तित्व जाणवणारी जीवदशा आहे. म्हणजे इनकार्नेट जीवात्मा म्हणू शकतो आपण त्याला. त्या जीवदशेला बाजूला ठेवून आत्म्याने एकरस व्हावं असं वाटतंय म्हणतोय तो. आणि मग असं वाटत असताना का मला परत पुन्हा देहभानावर आणतो आहेस द्वैतामध्ये आणतो आहेस की तू अर्जुन आहेस तू सखा आहेस तू आवडता शिष्य आहेस असं का करतो आहेस. पण का करतो आहे तो तो म्हणतोय की तू आणि मी एकच आहे. पण कुठेतरी त्याला असं वाटतंय की अद्वैतात जर हा रंगला तर देहकार्य बाजूला राहील. आणि ही जी लढाई पुढे समोर उभी ठाकली आहे कर्तव्य जे आहे देहधर्माचं कर्तव्य धर्माचं पालन आणि जे काही समोर जो हे उभा केलेला आहे कार्याचा डोंगर तो कसा पार पडणार. त्यामुळे अद्वैतात हा रंगून नाही चालणार. आपल्यालाही गुरु असंच करतात ना. आपण आधी सांगतात बाहेर या सगळ्यातनं. मग सांगतात आपण बाहेर आलो की आपण एकदम रंगून जायला लागतो आत्मस्थितीत परमात्म स्थितीत गुरुच्या तत्वामध्ये.
मग म्हणतात नाही आता जास्त रंगायचं नाही, आता परत प्रपंचावर या. असा खेळ आपल्या बरोबर गुरुही करत असतात. कारण का? ते आता ह्याचं कारण असं आहे की प्रपंचात जो रमलेला असतो त्याला परमार्थाची गोडीचा गुळ चाखवावा लागतो ना, त्यामुळे बाहेर येऊन तो चाखा. आपण म्हणतो ना लहान मुलांना, अरे हे तू रोजच खातोस, जरा मी काय बनवलंय ते खाऊन बघ. आपल्या मुलांना आपण म्हणतो किंवा हा पदार्थ चाखून बघ. रोजच तू काय तुझं ते काय मॅगी आणि हे ते खात असतो. थोडस आपलं घरचं जेवण किंवा एखादा छानसा पदार्थ सणावाराला बनलेला तोही तर तू खाऊन बघ, चाखून तर बघ. म्हणजे काय, त्याला त्या पूर्ण त्या फेज मधनं बाहेर काढावं लागतं, नवीन टेस्ट टेस्ट करून ती आनंद घेण्यासाठी. तसंच प्रपंचात जो रमलेला आहे त्याला खेचून बाहेर काढावं लागतं की जरा परमात्म्याचा आनंद तर घे. नुसतं हो भजन ऐकलं छान वाटलं, माना डोलावल्या, काय सुंदर अर्थ होता, काय सुंदर गायलं हो त्यांनी, असं म्हणून लोक घरी जातात. ते काय नुसतं जसं बोट लावल्यासारखं प्रापंचिक कॉन्सेप्टना टच करतात नुसतं बोटानी. पण त्याच्यामध्ये येऊन डुबकी मारून गंगेत स्नान केल्यानंतर गंगा स्नानाचा अर्थ कळेल ना. तसं झालं ते. ते बाहेर काढतात पूर्ण. मग एकदा आनंद लागला की गोडी लागून दिली, चव चाखून दिली, बाळाला आपण ओळख करून दिली, आपल्या मुलाला हा पदार्थ असा असतो, मग एकदा आवडला की मग कधीतरी जर त्याला जेव्हा कंटाळा येईल त्या पिझ्झा बर्गर आणि या फास्ट फूड कडनं, की मग कधीतरी तर त्याला आठवेल की अरे हे खूप छान होतं, हे खाल्लं पाहिजे, आपलं घरचं जेवण जेवलं पाहिजे, ते फार टेस्टी असतं. असं करून तो कधीतरी तर वळेल, कारण टेस्ट घेतलेली आहे. टेस्ट घेतलेली आहे म्हणजे तो पुन्हा वापस येऊ शकेल आणि तो याचा आनंद घेऊ शकेल. किंवा ते रोजचं जेवण जेवताना रोजचा आवडीचा पदार्थ खाताना त्याच्या आवडीचा तो हाही खाऊन बॅलन्स करेल. रोजचं प्रापंचिकाचं जीवन जगत असतानाच परमात्म्याच्या आनंदात पण मध्ये मध्ये डुबक्या मारून आत्म्याच्या स्थितीला बॅलन्स करत राहील. फिजिकल प्लेनवरचं लाईफ आणि आत्म्याचं जर्नी या दोन्हीला बॅलन्स करेल, ह्यासाठी हे मध्येच बाहेर आणून खेचून डुबकी मारवतात परमार्थात. आणि गुरु पुन्हा सांगतात जा आता प्रपंचात तुझं कार्य कर, तुझा रोल प्ले कर, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड, तुझं घरातल्यांना बघ, तुझं घरच्यांचं तुझ्यावर जे अवलंबून आहेत त्यांच्याकडे बघ. असं पुन्हा तोंड वळवून आपल्याला तिकडे हे करायला सांगतात. तर हे हा खेळ कॉमन आहे. हे सगळे गुरु लोक पण आपल्या बरोबर करतात आणि तेच काम परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर करतो आहे. की त्याला काळजी वाटते की हा अद्वैतात नको रंगायला. बोलावया हे ही मज वाटे भीती, न जाणो अद्वैती रंगशील, प्रियजना संगे हसावे रुसावे, तेणे वाढवावे प्रेम सौख्य. आपल्या प्रियजनांबरोबर रोजचे जे अवतीभोवती आहेत त्यांच्यावर पण हसावं, रुसावं, रागवावं, आनंद घ्यावा आणि प्रेमाने सौख्याने वाढावं. म्हणजे त्यांनाही प्रेम द्यावं, आपणही वाढावं, आपणही आनंद घ्यावा आणि प्रपंच आणि परमार्थ साथ करावा. पार्था ऐसे प्रेम तुझ्या माझ्या ठाई, म्हणून ही पाही वेगळी क, ऐसी वेगळी क जोवरी साच, घडे तोवरीच प्रेम भोग. म्हणून या राहो बोलणे हे आता, चित्त देई पार्था निरूपणी, सर्व कर्मे भिन्न कैसी आत्म्याहून, होतो विवरून सांगत हे. मी काय सांगत होतो तुला की सर्व कर्म आत्म्यापेक्षा भिन्न कशी आहेत ते वर्णन करून सांगतोय. तव म्हणे पार्थ माझ्या मनीचेच, स्वभावे हे साच बोलत असा, सर्व कर्म बीज कारण पंचक, सांगावे ही भाक दिली मज. तुम्ही मला सर्व कर्माचं बीज कारण पंचक जे पाच कारण आहेत ती तुम्ही मला सांगायचं ठरवलं होतं, प्रॉमिस केलं होतं. आत्म्याचा संबंध नसे काही येथे, ऐसे तुम्ही माते बोलिले जे, तेची आवडी ना ऐकावेसे वाटे, तरी कृपा मूर्ते निरुपावे. पार्थाचे हे बोल करोनी श्रवण, बहु संतोषून विश्वनाथ, म्हणे याची साठी घेईल जो हट्ट, ऐसा भक्त श्रेष्ठ असे कोठे. तुझ ऐशा थोर भक्ताचा मी ऋणी, प्रेमे निरूपणी प्रवर्तलो. तव पार्थ म्हणे मागील जो भाव, विसरले देव पुन्हा कैचे. मी तू पणा लागी राहावया जागा, असे काहू सांगा येथे आता. असो म्हणे देव ऐक सावधान, पार्था निरूपण करीन जे,
सर्व ही कर्मांची पाच ह्या कारणी होय उभारणी परभारे. कर्माची कारणे जैसी होती पाच, तैसेच ते साच पाच हेतू. परी आत्मतत्व राहे उदासीन, न ते उपादान नव्हे हेतू. करीना सहाय्य उपादान म्हणजे साक्षात कारण, जसे घटास माती. कारण आत्मतत्व हे राहे उदासीन, न ते उपादान नव्हे हेतू. करीना सहाय्य स्वये ते काहीच, व्हावयासी साच कर्मसिद्धी. शुभाशुभ कर्मे आत्मतत्वी जाण. मी हे वाचून घेते सगळं आणि मग एक्सप्लेन करते. शुभाशुभ कर्मे आत्मतत्वी जाण, रात्र आणि दिन नभी जैसी. उदक उष्णता वाफ ऐसी तीन, जाताची जडोन पवनाशी. उद्भवती मेघ पंक्ती आकाशात, परी ते अलिप्त राहे जैसे. जोडोनी आकाशे घडविली होडी, लोटीतो नावाडी उदकात. वायूची या बळे जायती वेगात, परी साक्षीभूत नळ जळ जैसे. मृत्तिकेचा गोळा ठेवोनिया देख, भोवंडोनी चाक दंडुक्याने. तयाची घडा तयाचाची घडा घडितो कुंभार, मृत्तिका आधार मात्र तेथे. तैसीच ह्या पाच कारणाकडून एकत्र मिळवून पाच हेतू. केली जाय कर्मलतेची लावणी, वेगळे त्याहुनी आत्मतत्व. आता वेगळाली तीच सांगू भली, तोलोनी घेतली मोते जैसी. आता इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं आहे की आत्मा हा डायरेक्ट इन्व्हॉल्व नसतो. आत्मा हा डायरेक्ट इन्व्हॉल्व नाही आहे, तो साक्षीभूत आहे. जसे इथे उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की उदक उष्णता वाफ ऐसी तीन, जाताची जडोन पवनाशी. उद्भवती मेघ पंक्ती आकाशात, परी ते अलिप्त आहे जैसे. आता पाण्यातनं उष्णतेनं वाफ बनवूनच हे बनतो ना, मेघ बनतात. ठीक आहे ना. पण त्याच्यामध्ये पवनाचा डायरेक्ट किंवा आकाशाचा डायरेक्ट संबंध आहे का? नाही, ते अलिप्त आहेत. जोडोनिया काष्टे घडविली होडी. लाकडाची होडी असते, लोटी तो नावाडी उदकात. जो नावाडी पाण्यामध्ये ढकलतो, त्याला काठावरनं पाण्यात ढकलतो. वायूची या बळे जायती वेगात, परी साक्षीभूत जळ जैसे. आता याच्यात कोण कोण आहे? काष्ठ आहे, होडी आहे, कोणाचं तरी हे ह्याच्यामध्ये आता जोडोनिया काष्टेत लाकडं जोडून जोडून होडी बनवली जाते. ती पाण्यात प्रेशरनी तो नावाडी ढकलतोय. आणि वायू म्हणजे त्याला आता त्या प्रेशरमध्ये कसं वायूचं पण बळ आहे, म्हणजे वायू जो सराउंडिंग मध्ये असतो तो. जायती वेगात परी साक्षीभूत जळ जैसे. पण त्या बोटीला ओढण्यामध्ये पाण्याचा काही संबंध नाहीये. त्याला नावाडी आणि वायूचं बळ, वायू म्हणजे पंचप्राण आपल्या भोवती लाईफ फोर्स जो आहे त्याचा रोल आहे त्याला ढकलण्यामध्ये आणि पुश करण्यामध्ये. आणि काष्ठ म्हणजे लाकूड पाण्यावर तरंगतं, हे त्याचं तत्व आहे. पण त्याच्यामध्ये पाण्याचा काहीच रोल नाही, पाणी साक्षीभूत फॉर्म मध्ये आहे. मृत्तिकेचा गोळा ठेवून या देख, भोवंडोनी चाक दंडुक्याने. खाली चाक असतं, त्याला एक असं त्यांचं दंडू असतो छोटासा, जो कुंभार असतो त्याच्याकडे, ते चाक फिरवण्यासाठी, त्याला वेग देण्यासाठी. तर ते मातीचा नुसता गोळा ठेवतात आणि ते चाकाला स्पीड देतात एका दांडूनी. तयाचाची घडा घडी तो कुंभार, मृत्तिका आधार मात्र तेथे. पण त्याच्यात माती स्वतः काही काम करतेय का? नाही करत आहे. तिचा नुसता गोळा आहे आणि ते शरीर उभं करण्यामध्ये तिचं काम आहे. पण स्पीड काम करताय तिथे, आणि कुंभाराचे हात त्या घड्याला बनवतायत, आकार देतायत. लोकव्यवहार चालता सकळ, सूर्य तो केवळ साक्षी जैसा. सूर्याच्या शक्तीनं हे चाललेलं आहे, सारी सृष्टी चाललेली आहे. पण तिथे सूर्य कशा स्वरूपात आहे? साक्षी भावामध्ये. साक्षी म्हणजे काय? ऑब्झर्वर. तसंच आपला आत्मा डायरेक्ट कर्म करत नाही. आत्मा हा साक्षी भावामध्ये आहे आणि ऑब्झर्वर फॉर्म मध्ये आहे. तो स्वतः
पार्टिसिपेट करत नाही. मी मागे सांगितलं होतं की कर्म आपल्या हातापायांनी आणि शरीराने घडतं, आपल्या 3 व्हेकल्सनी घडतं, पण ते आत्मा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक मी उदाहरण देते की ही सृष्टी परमात्म्याने बनवली, आपण म्हणू त्यांनी बनवली, त्याचा उचापत्या, त्याचा प्लॅन, पण तो प्रत्यक्षात तिथे आहे का? नाही. त्याच्या संकल्पाने हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यात नुसत्या थॉटनी आणि तो जो ब्रीद करतोय कॉस्मिक परब्रह्मन, त्याच्या इन्हेल आणि एक्झेलच्या पंचप्राणांच्या प्राणाच्या शक्तीनं आपली सगळी युनिवर्स सर्व्हाइव्ह करतेय. पण तो त्याला कुठे आपण दाखवू शकतो का, हा बघा हा इथे परमात्मा आहे, हा इथे असं असं डायरेक्ट नाही दिसत आपल्याला. आपण त्याला रिलेट करतो. तो साक्षी भावामध्ये आहे, तो ऑब्झर्वर फॉर्म मध्ये आहे. हा कॉन्सेप्ट थोडा कळायला डिफिकल्ट आहे, पण तरी मी त्याला पुढे जसं जसं जाईल हा कॉन्सेप्ट, तसं तसं त्याला अंडरस्टँड करायला इझी करण्याचा प्रयत्न करीन. पण हे साक्षी तत्व जे आहे, ऑब्झर्व्हरचं ऍटिट्यूड जो आहे आत्म्याचा, त्याच्याबद्दल इथे बोललं जात आहे. केली जाय कर्मलतेची लावणी, वेगळे त्याहुनी आत्मतत्व. आता वेगळाली तीच सांगू भली, तोलोनी घेतली मोते जैसी. कर्मलतेची लावणी म्हणजे कर्मरूप वेली. वेल अशी वाढत जाते ना बरोबर बरोबर, तशी आपली कर्म पण जन्माला आल्यापासून वाढत जातात. पण त्याच्यात आत्मतत्व जे प्रकाश रूप असं अगदी छोटस आहे, तेजस्वी असं आत्मतत्व जे विजिबल नाही आहे, इनविजिबल एनर्जी आत्मा नावाची, ते ऑब्झर्वर फॉर्म मध्ये, ते स्वतः काही काम नाही करत आहे, त्याची एनर्जीच काम करते आपने आप. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विथम, विविधाश्च पृथक्कैश्चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. तरी पार्था येथे देह हेची जाण, पहिले कारण कर्माचे गा. पहिला रिस्पॉन्सिबल कोण आहे कर्म घडण्यामध्ये? देह. देह म्हणलं की सगळे आले, तिन्ही देह नेहमी लक्षात ठेवायचं. शरीर, देह, बॉडी असं म्हटलं की आपले 3 देह पूर्ण कंप्लीट पर्सनॅलिटी येते, त्याला विसरायचंच नाही अजिबात. परिपार्था येथे देह हेची का जाण, पहिले कारण. 5 कारण सांगतात ते, त्यातलं पहिलं कारण शरीर आहे, देह, कर्माचं कारण. सुख दुःखाधिक भोगान समवेत, नांद तसे येत जीव भोगता. ह्याच्यामध्ये जीव, इनकार्नेटेड सोल, जो खाली उतरलेला आहे, शरीरात शरीरात शिरलेला आहे, तो सुख आणि दुःखांच्या समवेत जे काही भोग म्हणजे अनुभव येतात ते तो भोगत असतो. म्हणून त्याला भोगता म्हटलेलं आहे, जीव भोगता. कारण तो भोगतोय, अनुभवतोय. भोगतोय म्हणजे काही भोगणं हा शब्द काही वाईट अर्थानेच नाहीये आणि खूप चांगल्या अर्थाने नाहीये. भोगणं म्हणजे एक्सपिरियन्स घेणं, कुठल्याही वस्तूचा, पदार्थाचा, सिच्युएशनचा अनुभव घेणं, एक्सपिरियन्स करणं. तर सुख आणि दुःख हे दोन्ही हे तो एक्सपिरियन्स करतोय शरीरामध्ये. हाची अभिप्राय जाणवणी देहासी, अधिष्ठान ऐसी संज्ञा द्यावी. म्हणून अशा पद्धतीनं शरीराला अधिष्ठान, आधार, आधार रूप नाव दिलेलं आहे. मेन आधार देह आहे, कारण देहात आल्याशिवाय आणि म्हणून देहात देह धारण केल्याशिवाय आपण मुक्तीकडे पण जाऊ नाही शकत. देहाचं अधिष्ठान आहेच आहे महत्वाचं, अत्यंत आवश्यक आहे. व्हेकल आपलं अत्यंत आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण परमात्म्याकडे जाण्याचा आध्यात्मिक प्रवास, पारमार्थिक प्रवास म्हणा, आपण पुढे चालू नाही शकत. अधिष्ठान, अधिष्ठात्रात देह जो आहे तो आवश्यक आहे, आणि म्हणून त्याला पहिलं नाव दिलेलं आहे अधिष्ठान, आधार. दाही इंद्रियांच्या द्वारा नाना कष्ट करोनिया येथ रात्रंदिन, प्रकृतीकडून जिका नाना रीती मिळविली जाती सुखदुःखे, तया भोगावया शरीरा वाचून नाही दुजे स्थान जीवा लागी. जे काही एक्सपिरियन्स घ्यायचा आहे ते आता, म्हणून बघा आपण म्हणतो की आत्मे जेव्हा काय ते पक्ष पंधरवडा आपल्याला
प्रॉब्लेम जेव्हा फॅमिलीला येत असतो, ज्योतिषाकडे वगैरे ऍस्ट्रॉलॉजरकडे लोक जातात, नाही तुमचे पूर्वज तृप्त नाहीयेत, अमकं नाहीये, ढमकं नाही, असं काय काय सांगितलं की ते श्राद्ध कर्म करायला सांगतात. किंवा आपण पक्ष पंधरवड्यात पण श्राद्ध करतो आपल्या पर्टिक्युलर तिथीला आपल्या पूर्वजांचं किंवा ज्येष्ठांचं जे देह सोडून गेलेले आहेत. तर भटजी पण आपल्याला सांगतात की त्यांना एरवी अजिबात जेवायला मिळत नाही, त्यांना अन्न मिळत नाही, त्यांना कुठलाही अनुभव घ्यायला मिळत नाही. तर तुम्ही त्यांच्या आवडीची वस्तू त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी ठेवा असं सांगतात. कारण त्याच दिवशी ते रिसीव्ह करू शकतात, ते त्या दिवशी त्यांना ते मिळू शकतं. आणि ते कुठल्या तरी प्राण्याच्या वगैरे फॉर्म मध्ये शिरून ते अनुभवतात, ते भोगतात. किंवा आपल्याला माहिती असेल, जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकल्या असतील की जेव्हा भूत लागलं वगैरे असे काही काही केसेस असतात, जिथे जे दत्तांच्या स्थानांवर असे लोकांना घेऊन जातात ते उतरवण्यासाठी. तर बेसिकली ते त्यांना कुठला तरी देह हवा असतो आणि त्या देहाच्या मार्फत त्यांना जे काम करायचं असतं, अनुभव घ्यायचे असतात, ते अनुभव त्या देहात शिरून घेतात. त्याला झपाटून म्हणा किंवा काहीही म्हणा तुम्ही, त्याच्या शरीरामध्ये घुसून एंट्री करून ते अनुभव घेतात. कारण देहाशिवाय कुठलाही अनुभव घेता येत नाही. देह अत्यंत आवश्यक आहे. नुसता आत्मा ऍस्ट्रल बॉडीमध्ये असतो, जो इनव्हिजिबल फॉर्म मध्ये आहे. त्यांना ऍक्च्युली पाणी प्यायलं असं होत नाही. आपल्याला जे पाणी पिऊन जे सुख लाभतं ना, पाणी घशामध्ये गेल्यानंतर टंगला जिभेला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर तहान भागल्याचं सुख मिळतं, ते ऍस्ट्रल बॉडीमध्ये हातात काहीच वस्तू येत नाहीत, कारण तिथे फिजिकल फॉर्मच नाही आहे. ते सगळं असं गुप्त रूपामध्ये आहे, नुसतंच असं दिसेल पण त्याचा काही अनुभव नाही घेता येत. त्या आत्म्याला खाण्याचा अनुभव नाही, पिण्याचा अनुभव नाही, काम केल्याचा अनुभव, ऍक्च्युली आनंद अर्थ सारखा फिजिकल प्लेन सारखा मिळत नाही. त्यामुळे त्यांना शरीर लागतं. त्यामुळे जरी ते प्रकट केलं आणि खाल्ल्यासारखं केलं, तिथे काही क्रिएट होऊ शकतं ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये. खूप गमतीशीर फील्ड आहे ते ऍस्ट्रल प्लेन. तर तिथे पाहिजे ते आपण निर्माण करू शकतो, पण ते अनुभवल्याचा आनंद नाही तिथे मिळू शकत, कधीच नाही मिळत. कारण ते फिजिकल प्लेनवरच तो अनुभव आपण घेऊ शकतो. ही गंमत आहे. आणि म्हणून त्यांना शरीर खूप आवश्यक आहे. तया भोगावया शरीरा वाचून. प्रकृतीकडनं जे काही नाना रीती सुख दुःख मिळवतात आपण, प्रकृती म्हणजे सृष्टीकडनं आपल्याला जे काही सुख दुःख प्राप्त होतं, की संकट आलं तर दुःख प्राप्त होतं, चांगलं असतं प्रकृती, आपल्या भोवतालची सृष्टी आणि माणसं आणि प्राणी आपल्याला सुख देतात तेव्हा सुख प्राप्त होतं. आणि ते कशाच्या थ्रू आपण रिसीव्ह करतो? 10 इंद्रिय. इथे 10 पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रियांना वापरून आपण हे अनुभव घेत असतो. सुख दुःखाचे अनुभव प्रकृतीकडनं आपल्याला मिळालेले आपलं शरीर एक्सपिरियन्स करत असतं आणि भोगत असतं, अनुभवत असतं. पण ह्या शरीरा वाचून दुसरं काहीही ऑप्शन नाहीये जीवांना हे अनुभवण्यासाठी. म्हणून देहासी येथे अधिष्ठान ऐसे अभिधान द्यावे पार्था. आणि म्हणून त्याला आधार, मुख्य आधार, अनुभवांसाठी आवश्यक असलेला मुख्य आधार हे नाव त्याला दिलेलं आहे. अभिधान म्हणजे नाव, आणि ते आवश्यक आहे. 24 तत्वांचे कुटुंब ते भले, राहावया आले शरीरी ह्या. बंध मोक्षाची जी असे गुंतागुंत, उकले निभ्रांत येथेच ती. बहु बोलू काय निद्रा आणि स्वप्न, जागृती या 3 अवस्था ज्या. तया देह मात्र अधिष्ठान एक, म्हणून या देख हेची नाम. निद्रा, स्वप्न आणि जागृती. निद्रा म्हणजे निद्रा आपण झोपतो ते, स्वप्न म्हणजे जे आपल्याला निद्रा अवस्थेत पडतं ते, आणि जागृती, या 3 अवस्था आहेत मुख्य. तया देह मात्र अधिष्ठान एक, म्हणून या देख हेची नाम. करता हे तो दुजे कर्माचे कारण, प्रतिबिंब जाण चैतन्याचे. करता, करते पण आपण जे करतो किंवा ऍक्शन करतो किंवा केलं असं म्हणतो, हे दुसरं कर्माचं कारण आहे. प्रतिबिंब जाणं चैतन्याचे, चैतन्य तिथे काम करत असतं, पण आपण करते पण आपण शरीराला देतो ना.
हे दुसरं कारण आहे. पहिले आपण देह आधार आहे मुख्य, आणि ते देह जेव्हा कर्म करतो त्याला आपण करते पण घेतो, त्याचं केल्याचं क्रेडिट घेतो, ते दुसरं कर्माचं कारण आहे. नभचिते जैसे वर्षोनिया नीर, रची सरोवर महातळी, तया सरोवरी मग बिंबोनिया, राहे होनिया तदाकार. निद्रा भरे भूप ना आपणा नेणो न, स्वप्नी रंकपण धरी जैसा, तैसा स्वरूपाचा पडोनी विसर, होय देहाकार चैतन्य जे. नभचिते जैसे वर्षोनिया नीर, रची सरोवर. पाणी कुठून येतं? वरून येतं, पण ते खरं तर खालूनच गेलेलं असतं. तया सरोवरी मग बिंबोनिया, राहे होनिया तदाकार. खालून पाणी वर जातं आणि वरून परत खाली येतं, आणि सरोवराच्या आकारात ते तदाकार होऊन राहतं. निद्रा भरे भूप आपणा नेणो न, स्वप्नी रंकपण धरी जैसा, तैसा स्वरूपाचा पडोनी विसर, होय देहाकार चैतन्य जे. राजानी समजा झोपेमध्ये स्वप्न बघितलं आणि त्याला तो स्वतः भिकारी स्वरूपात दिसला भीक मागताना, तर त्याला त्या स्वप्नाच्या कंडिशन मध्ये त्या राजाला विसर पडलेला असतो की अरे तो राजा आहे, तो स्वप्न बघतोय. हा तिथे कसा विसर पडलेला आहे की स्वप्न हे खोटं आहे, ते नष्ट होणार आहे. जाग आली की स्वप्नाची स्थिती खतम, पूर्ण संपते जागृती आल्यानंतर. पण ते त्या क्षणाला त्याला आपण भिकारीपणा आपल्याला आलेला त्याला खरा वाटतो आणि घाम फुटतो की अरे बापरे आपली अवस्था कशी झाली. पण तो विसरतोय की अरे नाही, मी खरंच राजा आहे आणि ही काय म्हणतो टेम्पररी काहीतरी मी फेज बघतोय, ही खरी नाही आहे. तसंच या शरीरामध्ये शरीराचा आधार घेऊन कर्माचं कर्तेपण घेऊन चैतन्य काम करत असतं, क्रेडिट न घेता. पण त्याला स्वतः तो देह समजून त्याला स्वतःच्या दिव्य स्वरूपाचा विसर पडतो. तैसा स्वरूपाचा पडोनी विसर, होय देहाकार चैतन्य जे. जसं राजाला मी राजा आहे विसरायला होतं स्वप्नामध्ये, टेम्पररी स्टेजमध्ये, इल्युजनरी स्टेजमध्ये, तसंच आपल्याला माणसांना पण देहाकार होऊन, देह म्हणजे मी, हे कर्म म्हणजे मी केलं, मी करता, हा देह माझा, हा आधार आहे माझा, असं सगळं मी करून आपण आपल्या आत्म्यालाच मी पण पूर्ण देह म्हणजे मी असं काहीतरी विचित्र अवस्थेत आपण स्वतःला जकडून टाकतो. जसं तो रंकपणामध्ये जकडला, आणि ते सुद्धा इल्युजनरी. तसंच आपणही इल्युजनरी आपल्या शरीराला मी म्हणतोय आणि करते पण स्वतः गळ्यात मारून घेतोय, जबकि आत्मा करता नाही. आत्मा करता नाहीये, आत्मा तिथे ऑब्झर्वर आहे, आत्मा करत नाहीये. आता मी जर एखादी गोष्ट केली त्याचं करते पण मी घेणार नाही की मी नाही करत आहे, माझा आत्मा हे काम करत नाहीये, मी याचं क्रेडिट नाही घेऊ शकत या गोष्टीचं. तर तसं आत्म्याला विसर पडतो आपल्या चैतन्य स्वरूपाचा, की मी ह्या गोष्टी त्या गोष्टी करायला मी इथे आलेली नाहीये, याच्यात रमायला आलेली नाहीये. मुख्य म्हणजे मी करता पण मी नाहीये. फॉर एक्झाम्पल आता हे सेशन घेतोय आपण, हे मी घेत नाहीये, मग कोण घेतय असा प्रश्न पडेल. मग ती शक्ती सर्वथा वर्ण काम करते, ती ऐकते पण आहे तुमच्या स्वरूपात आणि इथनं बोलते पण आहे. म्हणजे काय की आपण कोणीच करते नाही आहोत, ऐकणारेही नाही आणि करणारा पण नाही, हे दोन्ही करते पण तिथे येत नाही. पण तरी आपल्याला असं वाटतं ना, नाही मी बसलो, नाही मी बोललो, मी ऐकलं, मी केलं, मी आज अटेंड केलं, मी परवा नाही केलं, हे जे आपण सगळीकडे आपल्याला स्वतःला खेचत राहतो मी म्हणून, तिथेच खरं तर आता मी आता थोडंसं सोपं करून सांगते या गोष्टीला, हे खूप जड आहे समजायला. एक सिम्पलचं एक्झाम्पल देते. आता सध्या माझ्याकडे एक केस आहे म्हणजे चालू आहे काम, तर ते खूप लंबा आहे. कारण हेच कन्फ्युजन सेम इथे जे ऐकून कन्फ्युज व्हायला होतं ना, तसंच स्थिती आहे. आता गंमत अशी आहे की जी कोण XYZ पर्सन आहे तिचं चांगली स्पिरिच्युअल ग्रोथ झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच लेवलवर एक्सपिरियन्सेस येत आहेत, अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेला आहे, सगळं छान आहे.
पण आता ती ह्या स्टेजमध्ये आहे की तिला पूर्ण खडबडून जागं करण्याची वेळ आलेली आहे. पूर्ण खडबडून जागं करण्याची म्हणजे काय, तर आत्म्याच्या स्थितीत अलाइनमेंट करण्याची वेळ आलेली आहे. आता बास म्हणतायत, वर्ण सांगतायत लोक, जे ग्रेट बिंग्स आहेत, तिचे गुरु वगैरे असतील, ते सांगतायत आता बास कर, आता खूप झालं, आता जे कमिटमेंट करून पृथ्वीवर तू काही गेलेली आहेस, त्या कमिटमेंटला जागी हो आणि आता कार्य करायला लाग. हा वर्ण आलेला आदेश आहे. ठीक आहे. पण आता गंमत काय होते, खाली खाली जमिनीवर इथे जगताना ती व्यक्ती म्हणतेय की मी असं, मी तशी आहे, मला अमुक आहे, मी कोणाचं ऐकत नाही, मी अशीच आहे, माझा हाच प्रकार आहे, मी याच पद्धतीने लोकांना बघते, माझ्या बरोबर फार प्रॉब्लेम झाले, मला अमक्यांनी त्रास दिला, मला तमक्यांनी त्रास दिला. समजूनच नाही राहिलेलं की हे सगळं एक्सपिरियन्स आहे, इल्युजनरी. ती स्वतः आत्मस्थितीत आहे आणि आत्म्याला कुठलंही काहीही फॉर्म नसतो. आणि फॉर्म म्हणजे नुसतं शरीर आणि आकार बद्दल मी बोलत नाहीये. आत्म्याला फॉर्म म्हणजे माझा स्वभाव असा असा काही आत्म्याचा काही स्वभाव वगैरे नसतो. आत्म्याला मला हे आवडतं, मैं ऐसी ही हूं, ऐसी ही हूं वगैरे काही नाही. आत्मा हा फक्त प्रकाश आहे, दिव्य आहे, पॉवरफुल आहे, लव्हिंग आहे आणि त्याच्यात प्रचंड दिव्यत्व आहे. मी अशीच आहे, मी तशीच आहे, मला हे आवडतं, मला ते आवडतं, हे काहीही तिथे नाहीये. मी काम करीन, मला आवडलं तर करीन, हेही काही नाहीये. तर तिथे काय ना, गोंधळ चाललाय सिच्युएशन मध्ये. तर ते आता समजायची सिच्युएशन आहे की हे जे काही आपण तोंडाने थॉट स्पीच ऍक्शन मध्ये बडबडतोय, मी मैं करून सतत, ते सगळं तिथे ना, त्याला म्हणतात सेल्फ एन्क्वायरी. रमण महर्षी, त्याच्यानंतर निसर्ग दत्त महाराज मुंबईचे, त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस, त्याच्यानंतर आपले आदि शंकराचार्य यांनी आणि अनेकांनी सेल्फ एन्क्वायरी बद्दल खूप लिहिलेलं आणि बोललेलं आहे. सेल्फ एन्क्वायरी, इथे असा प्रश्न करायचा आहे की हे सगळं करतंय ते कोण करतंय. हे हे मे मे का फॉर एक्झाम्पल, तिचं एक सेंटेन्स है कि मैं ना रिबेलियन टाइप हूँ, मतलब मैं किसी की सुनती नहीं हूँ. एग्जाम्पल घेऊ आपण, मैं किसी की सुनती नहीं, मेरे ऊपर किसी की चलती नहीं. हु इज मैं, कोणाला नाही चलती, कोणाला नाही सहन होते, कोण कोणाचं नाही ऐकते. हे हे सगळं बोलणारं कोण बोलतंय, तर ती पर्सनॅलिटी बोलतेय. तिच्यात ऍटिट्यूड आहे, तिला प्रॉब्लेम आहे पर्सनॅलिटीला, की मी याचं नाही ऐकणार, मी त्याचं नाही ऐकणार, मला हे नाही चालणार, मला ते नाही चालणार, मला कष्ट नाही चालणार, माझा अपमान नाही चालणार. हे सगळा जो गोंधळ आहे, हे सगळं मॅ करत किंवा मी करत आपण जे काही बडबडत असतो दिवसभर, अनेक वर्ष, अनेक टाइम पासनं, जेवढं काही मी म्हणून आपण सेंटेन्स फॉर्म करून मेंटली, इमोशनली, थॉट स्पीच ऍक्शन मध्ये आपण मैं करून जे काही बोलत असतो, ते सगळं पर्सनॅलिटी बकवास करते. आत्मा तिथे काहीही करत नाहीये. खूप क्लिअर आहे. आत्मा हे काही आत्म्यामध्ये काही ऍटिट्यूड वगैरे नसतो. आत्म्याला काही अहंकार वगैरे अजिबात नसतो. आत्मा हा शुद्ध स्वच्छ परमात्म शक्ती आहे, दिव्य आहे आणि ती अशी एवढीशी आहे आणि प्रकाशमान आहे. पॉवरफुलच, दुसरा त्याला काही डिफाईनच नाही मी करू शकत, त्याला काहीही सांगू शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त. फक्त न दिसणारी, काहीही आकार उकार नसलेली दिव्य शक्ती आहे. त्याच्यात काही आवड निवड, स्वभाव, आकार उकार, रंग रूप, पसंत नापसंत असं काहीही नसतं. हे सगळं जे काही नाटकं आहेत ना, ती टोटल पर्सनॅलिटीचा शोर आहे, नुसता दंगा चालू आहे. नुसता दंगा करतो आपण, मला हे माझं ते, माय करत आपण आपलं गोंधळ घालत असतो. पण इथे आत्मा काहीच नाही करत आहे. तिचा आत्मा वाट बघतोय की कधी एकदा ती ट्रॅकवर येते आणि तिचा आत्मा सुरू करतो काम, वर्ण जे करायला तो आला इथे. लिटरली दॅट सोल इज सफरिंग. आणि
गोंधळ असा आहे की तिचा हट्ट आहे की नाही पैसे कमवले पाहिजे, नाही मग सर्व्हाइव्ह कसं करायचं, नाही मग मला काम पाहिजे, कामाशिवाय माझं डोकं, अरे कोणाला काम पाहिजे? आत्मा तर म्हणत नाही मला काम पाहिजे, मला पैसे, आत्म्याला पैसे पण नको आहेत. आत्म्याला जगायला पैसे लागत नाहीत. पैसे कोणाला लागतात? शरीराला लागतात. त्याला स्टँडर्डचं लाईफस्टाईल देण्यासाठी एसी पाहिजे किंवा काय कपडे पाहिजेत, चांगलं जेवण पाहिजे, डोक्यावर छत पाहिजे. हे सगळं देहाशी रिलेटेड आहे. देह म्हणजे ऑल थ्री कंबाईन पॅकेज देह. ते देहाला हे सगळं पाहिजे नाटकं. आत्म्याला काही नको आहे. आणि जेव्हा आत्म्याशी अलाईन, मग तुम्ही म्हणाल की अरे मग नंतर कसं होईल, मग ते कसली अलाइनमेंट आणि काय बडबडताय तुम्ही, असं जर आपल्या मनात जर शंका आली, तर मी तुम्हाला अगदी गॅरंटेड हे एक्सपिरियन्सवर मी सांगू शकते. ऑब्विसली एक्सपिरियन्सवर. पुस्तकी गोष्टी मी काहीच बिलीव्ह नाही करत जोपर्यंत अनुभव नाही आहेत. बेसिकली जेव्हा आपण आत्म्याला अलाइन करतो ना, म्हणजे आत्म्याला पुढे बसवतो, जिथे श्रीकृष्ण बसलाय चालवायला आणि अर्जुन मागे आहे, तसा आपला देहाहंकार आणि देहाची पर्सनॅलिटी ची आयडेंटिटी किंवा जीवात्मा म्हणू आपण, त्याला आपण जेव्हा मागे बसवतो आणि आत्म्याला घोड्यांचे देतो हातात धरायला, आणि आत्म्याला म्हणतो चालव आता गाडी, म्हणजे काय, तर आत्मा त्या वेळेला गुरूंच्या एनर्जीशी अलाइनमेंट करतो. अलाइनमेंट म्हणजे एका लाईन मध्ये येतो. मग ते बरोबर तिथून फ्लो सुरू होतो. मग आता मग आपण म्हणू मग जगणार कसं, पण हे सगळं ठीक आहे ऐकलं स्टोरी, पण जगणार कसं, जगायला तर पैसे, डोक्यावर छत, अन्न पाणी निवारा सगळं पाहिजे. तर गंमत अशी आहे की आपण जेव्हा अलाइनमेंट करतो, तेव्हा अलाइनमेंट केल्यानंतर आपण त्यांचे सर्वंट बनलो. जसं कंपनी तुमचा पूर्ण ध्यान ठेवते, तुम्हाला तुमचा खर्च, तुम्हाला पगार देते, तुम्हाला त्याच्यामध्ये मग अलाउन्सेस असतात, मग काय घराचा अलाउन्स, मग काय वाहनाचा अलाउन्स, जे अन्न पाण्याचा, पण काही कंपन्या तर जेवणाचा अलाउन्स पण देतात. तर ते तसं ते लोकांची जबाबदारी आहे त्या वरच्या कंपनीची, की तुम्हाला ते काळजी घेतात तुमची, आणि तुम्हाला अलाइनमेंट झाल्यानंतर तुम्ही त्यांचं काम करताय ते तुमचं तुमचं ध्यान ठेवतात व्यवस्थितपणे. पण प्रॉब्लेम असा आहे की पेशन्सच नाही. आपल्याला डाऊट येतो, आता नाही नाही झालं तर, मला उपाशी राहायला लागलं तर, मला घरच नाही उरलं तर, मला अमकं झालं तर, मला ढमकं झालं तर, हे मला म्हणतं बाहेर यावं लागतं. आणि दिस इज व्हेरी हायर स्टेज. आणि तिथे आता चढवायचंय, त्या घोड्यावर चढवायचंय त्या व्यक्तीला, पण खूप मोठं चॅलेंज आहे. कारण जोपर्यंत मी मला मैं संपत नाही, तोपर्यंत ते कॅरेक्टर मधनं बाहेर येणं अवघड आहे. जसं एखाद्या कॅरेक्टर म्हणल्यावर माझ्या डोक्यात आलं, एखादा ऍक्टर आहे, आता समजा कुठला आपला शाहरुख खान आहे, तो एखादा समजा वेड्याचं काम करतोय चित्रपटामध्ये. अरे पण ते शूटिंग संपल्यावर त्याला सांगावं लागेल ना, अरे तूच तर शाहरुख खान आहे, तू काही वेडा नाही आहे मूवीतला, तू आता घरी जा, आता तू शाहरुख खान बन, तू तुझं काम कर, तुझ्या गोष्टींशी अलाईन हो तू. नाही, तो म्हणेल नाही 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 नाही, मी हे मी हेच आहे. असं झालं ते. आपलं काम संपल्यानंतर आपल्याला अलाइनमेंट मध्ये यावं लागतं. काम संपलं म्हणजे ज्याच्याशी कमिटमेंट करून जेव्हा सोल खाली येतो अशा पर्पजनी, पर्पज असतो लाईफ पर्पज. लाईफ पर्पज घेऊन येणाऱ्या सोलना अलाईन व्हावं लागतं. एकदा त्यांचं जगून झालं जमिनीवरचं की त्यांना संदेश यायला लागतात की अरे बाबा आता तू आमच्या कनेक्ट ह्याच्यामध्ये ये, फ्रिक्वेन्सीमध्ये आमच्या रेडिओ स्टेशनला कनेक्ट कर. तर ते कनेक्शन बनवावं लागतं, आणि एकदा अलाइनमेंट झाली, कनेक्शन झालं की मग ते काम सुरू होतं. त्याच्यासाठी काही हे करायची काही जरूरत नसते, एवढा शोर करायची. मी कुठे जाऊ, कसं जाऊ, काय करू, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. कंपनी घेते की नाही आपलं नोकरी करताना आपलं पूर्ण जबाबदारी. अगदी इन्शुरन्स पण काढतात कंपन्या, तुमचा हेच चेकअप पण करून देतात, हेल्थ चेकअप. कधी कधी तर फॅमिलीचाही देतात की तुमच्या डोक्याला ताप नको. चांगली कंपनी बघायची. तसं आपण चांगली कंपनी बघायची वरची गुरूंची, की मग सगळं व्यवस्थित आपलं कडे लक्ष दिलं जातं. पण शंका खूप, मी माझ्याच्या शंका खूप.
आणि हेच सगळं आय होप कळलं असेल. मी लाईव्ह एक्सपिरियन्स वरनं म्हणजे केस वरनं मी हे सांगतेय, त्यामुळे कळलं असेल. आणि आता आता सिच्युएशन असं आहे की जेवढा वेळ ती मॅ मधनं बाहेर यायला लावेल तेवढा वेळ तिला बसून राहावं लागेल. काहीच नाही होणार आहे, कारण हट्ट तिचा आहे की मी नाही यातनं बाहेर येऊ शकत. मग हे नाही येतं तर ते म्हणतात बसून राहा. मग मग काही काम नाही, मग काम नाही, तुम्ही मला काम नाही, मला काम नाही, मी अशीच बसले, मी अशीच बसले, माझा काही यूज नाही. एकीकडे यूज व्हायचा आहे कळतंय, पण यूज करून पण नाही द्यायचं, कारण मीला सोडायचं नाही. काय माहिती का, हे बॅगेज इथे ठेवावं लागतं. आपल्याला इथलं बॅगेज इथेच ठेवून जावं लागतं. सामान्यांना जड वस्तूंचं बॅगेज इथे ठेवून जावं लागतं. तेव्हा मागे मी सांगितलंय, तरी पण माणसं मुलं बाळ आठवणी येन तेन वर घेऊन जातात, कारण आठवण ही ऍबस्ट्रॅक्ट आहे, इनव्हिजिबल एनर्जी आहे. आठवणी घेऊन जातात, मुलाबाळांच्या इच्छा वर घेऊन जातात माणसं. आणखीन काय स्वप्न घेऊन जातात, उमीद उमीद काय असते, अपेक्षा घेऊन जातात. या सगळ्या सटल एनर्जीज आहेत. हे सगळे ह्या पण बॅगेजच आहे. हे सगळं देहाशी रिलेटेड, नीट समजून घ्या. आपला जो देह आहे, माझा जो लीना नावाचा देह आहे, त्याच्याशी रिलेटेड मग काय घरातली देहाशी रिलेटेड नाती असतील, मुलगी आहे, नवरा आहे, नातलग आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, करिअर आहे, त्यातनं निर्माण झालेलं नाव असतं आपलं, इज्जत असते, आपली प्रसिद्धी असते, आणखीन काय तुमचा इगो असतो, किंवा धन असतं, किंवा आणखीन काही इच्छा असतात. आता इथपर्यंत काम केलं, अजून या पद्धतीचं काम, या पण अननोईंगली डिझायर्स क्रिएट होतात माणसाच्या आतमध्ये. हे सगळं बॅगेज आहे, कारण हे लीनाने क्रिएट केलेलं आहे. आत्म्याला याचा काही दूरदूर संबंध नाही आहे. आत्मा इज ए पॉवरफुल एनर्जी. सूर्य आहे, प्रत्यक्ष सूर्य, मी वेगळं काही सांगू नाही शकत. आणि सूर्य आपल्या युनिव्हर्सचा सोलर गॉड म्हटलंय त्याला, सोलर लोगोस म्हणलं आहे इंग्लिशमध्ये. सूर्य आपल्या युनिव्हर्सचा मुख्य परमात्मा परमेश्वर आहे. सूर्य म्हणून आपण त्याला सूर्य नमस्कार करतो, तेव्हा आपली तब्येत चांगली होते किंवा ती एनर्जी आपण रिसीव्ह करतो, कारण सोलर गॉड आहे आपल्या युनिव्हर्सचा. सूर्य हा अ, परमात्मा देवता आहे आपल्या युनिव्हर्सची, आत्ताच्या या चालू लाईफची. लाईफ आहे, नेचर आणि काय तुम्ही जे काय म्हणाल, सराउंडिंगला जे काही आहे जिवंत जे काही दिसतंय, त्या सगळ्याची आपली देवता सूर्य देवता आहे. आणि मग सूर्य देवता कसा तळपता आहे, किती पॉवरफुल आहे, नुसतं त्याच्या असण्याने सृष्टी जिवंत आहे. आपणही तसेच आहोत. त्याचाच एक रे रे म्हणू आपण, किरण, पण तो सुद्धा तेवढाच पॉवरफुल असतो, कारण तो सूर्याचाच एक अंश आहे. सूर्याचा अंश सूर्यच असणार आहे ना, आणखीन तिसरा काही असू नाही शकत. आपण लिटरली तसे आहोत. आपण अंडर एस्टिमेट करतो आपल्या पॉवर्सना. आणि या लिमिटेड इंट्रोडक्शनला घेऊन आपण देह म्हणजे मी 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 करत आपण भयंकर प्रपंच क्रिएट करतो. आणि तेच सांगतायत इथे, की हे सगळं इथे जे वाक्य आहे की याच्यामध्ये राहायला येतो आणि या देहाकारच बनून तदाकार राहून या तिथेच बसून राहतो आपला. त्याला असं वाटतं एवढंच आहे माझं, लिमिटेशन मध्ये जगतो, तद्रूप होऊन जातो. मग देहची मी ऐसे मानिसाचं पाओनी देहीच तद्रूपता. देहाची तद्रूप होऊन लिमिटेड फॉर्म मध्ये स्वतःला बघतोय आपण. आपण अनलिमिटेड पॉवरफुल एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम एनर्जी आहोत. जरा पण अंडर एस्टिमेट नाही करायचं. हे मला शक्य नाही, कोणाला, मला म्हणजे कोणाला, ते पहिले डिसाईड करायचं. मी म्हणजे आत्मा की मी म्हणजे शरीर, मग त्याप्रमाणे रिझल्ट मिळणार. एकीकडे म्हणायचं मी आत्मा आणि विचार करायचे तर शरीरासारखे लिमिटेड, मग रिझल्ट तुम्हाला विचित्र येईल. त्याच्यात माझा दोष नाही. मग पूर्णपणे आत्मस्थितीत अलाइन होऊन जेव्हा तुम्ही कृती करता, मॅजिकल रिझल्ट येतात लाईफमध्ये. मॅजिकल, मिरॅक्युलस. शब्द हे छोटे आहेत, हे सुद्धा जे काही आहेत दोन तीन, हे अफाट अफाट रिझल्ट येतात, आउटस्टँडिंग. पण आपण अलाइनच होत नाही, आपल्याला विश्वासच नाही ना, डाऊटच खूप जास्त.
ऐसा वैसा, असं तसं काय 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 काय. तर प्लीज समजून घ्या की देहाशी जेवढं आहे रिलेटेड, मी माझ्याशी रिलेटेड, सगळी स्वप्न देहाची आहेत. आत्म्याला काही स्वप्न वप्न काही नाही आहेत, डिझायर्स वगैरे काही नाही. कुठली बकेट लिस्ट आत्मा बनवत नाही. मग म्हणून आपण मग घेऊन येतो ते ते मागच्या जन्मी केलेल्या वासना होत्या, त्या या जन्माला कारण बनून जन्म घेत राहतो आपण. क्लिअर आहे पिक्चर, एकदम क्लिअर आहे. ह्याच्यात काही कन्फ्युजन वगैरे काही नाहीये. तर त्यामुळे समजलं पाहिजे, आत्म्याला इच्छा आकांक्षा अपेक्षा असं काही नसतं. हे सगळं आपण इथे येऊन क्रिएट करतो, या शरीराला मी म्हणून. आणि हेच ते सांगायचा सतत प्रयत्न करतायत. मग देहची मी ऐसे मानिसाच पावनी देही तद्रुपता, जीव ऐसी संज्ञा तया लागी देती, स्वरूप विस्मृती घडताच. त्याला जीव म्हटलंय, जीवात्मा. जो शरीराला चिपकून राहतो तो जीवात्मा. आणि हायर सोल वर आहे, मेन मेन सोल एनर्जी ती वर आहे. तो खाली आलेला शरीराला चिपकलेला, शरीराला निगडीत तद्रूप झालेला जीव, जीव अशी संज्ञा दिलेली. स्वरूप विस्मृती घडताच, स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो तो जीव. मग देहाचा तो धरी अभिमान, सर्वथा गुंतोन देहधर्मी. हे सगळी मी आत्ताच एक्झाम्पल घेऊन स्टोरी सांगितली, सेम सगळं ते बोलतायत. देहाचा अभिमान, मला आवडलं नाही, ह्यानी मला बोललं, त्यांनी मला नाकारलं, त्यांनी अमक्यानी अमकं केलं, मी अमकं केलं तमकं केलं, सगळं मी वाक्यानं रोज सेल्फ एन्क्वायरी करावी. रमण महर्षींनी सांगितले, विचारा प्रश्न स्वतःला की कोण करतंय, का करतंय, कोणाला वाटतंय, मला वाटतंय का आत्म्याला वाटतंय. सर्वांनी हा रोज अभ्यास करावा. लवकरात लवकर मुक्तीकडे जर्नी फास्ट होऊन जाईल. आज तर मेन हे आहे. पण ऐकेल तर ना कोणी आपण. मग लावा वेळ. तिलाही म्हणलं, नाही ऐकायचा, वेळ लागतो ठीक है, ज्यादा से ज्यादा क्या होगा, जर्नी बढ़ेगा, और क्या होगा, और दो चार जन्म ले लो, और उठापटक करत बस. चॉईस इज युअर्स. तिथे कंपल्शन नाही आहे, फ्री विल आहे ना, आपल्याला फ्री विल दिलेलं आहे. पाहिजे तेवढं घेऊ शकतो आपण चान्स फ्री विलनी. ते काही म्हणत नाहीत, मग बसा म्हणतात. परमात्मा म्हणतो ठीक आहे, चालू राहू दे, चालू राहू दे, कारण कारण कारण. कारण देह घेऊन जन्माला या, त्यांना काही फरक पडत नाही. तेच त्यांनी म्हटलंय की त्यांना काही फरक पडत नाही, आत्म्याला काहीही फरक पडत नाही. सफरिंग येतं बिचाऱ्याला, पण काही फरक नाही पडत. कळतंय का? मग देहाचा तो धरी अभिमान, सर्वथा गुंतवून देहधर्मी. प्रकृती कडोन कर्मे होती जी जी, भ्रमे ती माझी ऐसे म्हणे. ते एखादं मूल असतं ना, आईचं म्हणजे आईचं एखादं मूल असतं असं, की नाठाळ, खट्याळ, न ऐकणार, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हिकट्ट, हट्टी. तसं ते ती ते जिचं मी बोलते ते नाठाळ खट्याळ पोर आहे ते. मला माहितीये भरपूर वेळ लावणार आहे, पण उठापटक करून कधीतरी येणार ट्रॅक. मला माहितीये, खात्री आहे पूर्ण. आणि ते वर बसले त्यांना पण असेल. पण गंमत हसायला येतं, किती किती लहान बाळासारखं आपण वागत असतो. ते बाळ सुद्धा बाळाच्या स्टेटमध्ये मला ते खूप प्युअर वाटतं. जीव जो असतो तो, कारण तो फुल इंटेन्स फॉर्म मध्ये असतो, सोलच्या लेवलला असतो तो. तुम्ही 5 वर्षापर्यंत आत्म्याचं तेज खूप प्रखर असतं लहान मुलांमध्ये. आत्म्याचे गुण खूप दिसतात मुलांमध्ये. पण जसं जसं 5 वर्षानंतर आयडेंटिटी सायकोलॉजी प्रमाणे आयडेंटिटी डेव्हलप होते, त्यांना मी कळायला लागतं की अरे ह्यात माझं हे नाव आहे, माझं हे खेळणं आहे, हा माझा काका आहे, ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत, ही माझी आजी आजोबा आहेत. हे सगळं जेव्हा कळायला लागतं तेव्हा त्याचं आय मी मायसेल्फ शेप घ्यायला लागतं. पण तेवढ्या वर्षापर्यंत ते खूप इनोसंट आणि खूप प्युअर फॉर्म मध्ये असतात. पण आपण जेव्हा असे एंडच्या स्टेजला येतो तेव्हा परत नाठाळ खट्याळ असे आपण चाइल्ड बनून जातो. खूप नाटकं माणसं करतात. हसायला येतं मला तर. म्हणलं कर काय करायचं तेवढं, बघूया किती वेळ घेते. मी पण बघते शांतपणे. तसं आहे ते. त्यामुळे शहाण्यासारखं वागायचं, अर्थ समजून घ्यायचे, बुद्धीला तेज करायचं, त्याला आपल्या घासून शार्प करायचं, विचार करून करून करून. असं एखादी कसं सांगू,
ते ह्याच्यामध्ये वस्तू ठेवतो ना आपण, अशी धूळ पडत बसलेली स्टोर रूम मध्ये आपण वस्तू ठेवतो ना, हव्यात हव्यात करून ठेवलेल्या असतात आणि त्याच्याकडे आपण ढुंकून बघत नाही आणि नुसत्या त्या घाण बसून जळमटण सडत असतात नुसते. तसं आपल्या ब्रेनला नाही करायचं. त्याला घासून 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 शार्प करायचा, प्रश्न विचारून विचारून हैराण करायचं. 100% आत्मा असा टपाकन उत्तर देईल एकाच दिवशी. ज्या दिवशी तुम्ही हे सगळं काम सुरू कराल ना, तेव्हा तो शार्पनेस यायला लागेल. आत्मा एकदम असं शायनिंग आहे, एकदम खरं खरंच आहे, खरंच पॉवरफुल आहे. तो असं बाहेर डोकं काढायला लागेल. जोपर्यंत आपण हे घासाघीस करत नाही बुद्धीच्या प्लॅटफॉर्मवर, तोपर्यंत नाही होणार आहे. घासाघीस करायला पाहिजे खूप जास्त. प्रश्न विचारले पाहिजेत. चुप्प कसं बसतो आपण, आपण सहन कसं करतोय. जागृती यायला पाहिजे, याला जागेपण म्हणतात. अरे काय किती जन्म यायचे जायचे. तुम्हाला माहितीये, मी माझं माझं मी माझ्या बाबतीत घडलेला एक गोष्ट सांगते. म्हणजे माहिती नाही, आता जो काही जर्नी आहे तो आहे. मी काही फार ह्याच्या मागे घुसत नाही. किती जन्म, काय पुण्य वगैरे, आय डोंट केअर. म्हणजे जे आहे ते आता मॅटर आपण बघितला पाहिजे. उगीचच आपलं इतकी पुण्य आणि तितकी पुण्य याला काही अर्थ नसतो. आता आपण काय करतोय ते महत्वाचं आहे. तर एका टाइमला ना माझ्या लाईफ मध्ये मला हा विचार असा एकदम शार्प माझ्या ब्रेन मध्ये एकदम हे झाला, तीर मारल्यासारखा. मला असं झालं, मी जन्मता माझ्या म्हणजे मृत्यू होता होता वाचलेली टाईपची केस असते ना बाळांची, तशी. म्हणजे माझ्या गळ्याभोवती मी मागे सांगितलेलं आहे की माझ्या नाळेचेच वेढे होते आणि इथे असं मार्किंग वगैरे आईनी सांगितलंय, म्हणजे हे गोष्टी अर्थातच. आणि ती नाळ पोटाच्या भागातही सडलेली होती असं आईनी सांगितलं. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो, बापरे एवढं होऊन आता आपल्याला ऐकायला मिळतात केसेस बाहेर, की नाळेचे वेढे बसून बाळ गेलं बाबा ह्या अमक्या अमक्यांचं, आणि ते डेथ झालेलं बाळ जन्माला आलं. किंवा असं अगदी जवळच्या ह्याच्यात पण मी बघितलंय की नाळेचे वेढे बसून गुदमरून बाळ बाळ मेलं. आणि माझं तर ते पार सडली ना नाळ. म्हणजे माझं डेट पुढे गेलेली होती. जी डॉक्टरनी डेट दिली त्याच्या 15 दिवस पुढे माझा बर्थ झालेला आहे. म्हणजे इट इज लेट. डेट दिली आहे त्याच्यापेक्षाही पुढे. म्हणजे मग तरीही मी आज जिवंत आहे. मग मी का आले, ह्या प्रश्नानी असं ड्रिल झालं होतं ना एका टाइमला. फार दिवस नाही, जस्ट हा क्वेश्चन असा असा पॉपअप झाला माइंड मध्ये. आणि मग मात्र असं माहिती नाही, आतनं काही काही एक गोष्ट थांबलीच नाही. मग ती अशी सुसाटच सुटला, तो आत्माच सुटला की अरे आपण जन्माला आलो, एवढं मेलो नाही आपण. आपल्याला मृत्यू नाही, आपण आलो अर्थवर. याचा अर्थ काहीतरी पर्पज आहे. ह्याचा अर्थ काहीतरी आपण समजून घ्यायचं आहे. ह्याचा अर्थ आपण हे वेस्ट नाही करायचं आहे लाईफ. इतकं जास्त असं तीर मारल्यासारखं डोक्यात माझ्या बंदुकीची गोळी लागते तसं ते एक थॉट माझ्या डोक्यात एकदम ड्रिल झाला. की मग मागे वळून बघायचा प्रश्नच उरला नाही. असं वाटलं नाही, शेवटपर्यंत घासत राहायचं नुसतं. शेवटपर्यंत अभ्यास करायचा. श्वास संपेपर्यंत अभ्यास करायचा आणि जे करायचं ते करायचं. आता थांबायचं नाही. तर हे आता हे माझ्यासाठी निमित्त होतं. पण आपण बाकीचे जीव जे जन्माला येतात, आपल्याला दासबोधात आपण वाचलं तर ते खरोखरी उत्तम वर्णन आहे. फार सुंदर वर्णन आहे की तो गर्भ काय स्थितीत असतो मातेच्या ह्याच्यामध्ये, गर्भाशयामध्ये. ते इतकं खतरनाक वर्णन आहे की तो कसा कळवळत असतो आणि किती त्याला ते झोंबत असतं, सगळं ते खात असते ऍसिड्स आणि हेन तेन तेन. पण म्हणजे आता नाळेची केस सोडून द्या, पण जनरली कोणतं सुखात असतो तो जीव तिथे पोटात. जे सगळेच यातना भोगून आले तिथे तो सोहम सोहम म्हणत असतो. मला माहितीये की मी तुझाच अंश आहे. आणि बाहेर आल्यावर केवळ प्रकृतीच्या स्पर्शाने इतकं व्हावं की आपली बुद्धी नाठाळ व्हावी. हा प्रश्न विचारण्यासारखा आहे स्वतःला. की अरे मला ऐकायला पण मिळतंय तरी मी हेंगाड्यासारखं ऐकूनच नाही राहिलो. समोरनं ज्ञान येतंय तरी माझं मी चालूच आहे आपलं. हा प्रश्न विचारण्यासारखा आहे ज्यांना ज्ञान मिळतं त्यांनी. बाकीचे रमलेत त्यांच्याबद्दल काहीच नाही बोलायचं आपल्याला, तो त्यांचा प्रवास आहे. पण ज्यांना हे ऐकायला मिळतंय, ज्यांना परोसलं जात आहे ज्ञान, त्यांनी तर हा स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे.
की अरे मी या संकटातनं बाहेर पडलो, सोहम सोहम म्हणता म्हणता कोहमवर आलो मी. मग मी आता कोहमवरनं सोहमवर जायला पाहिजे का नाही? जेव्हा मला इतकं सुंदर ज्ञान परोसलं जात आहे जेवणामधनं, मला माझा आत्मा पोसला जातोय, मग ते काय मी देहची मी या संकल्पनेला वाढवण्यासाठी पोसलं जात आहे का? मग मी बॅगेज खाली ठेवायला पाहिजे का, हलकं व्हायला पाहिजे का, का अजूनही बॅगा घेऊन उचलून खांदे वाकडे करून आपण जगायचं आहे? हे प्रश्न विचारणं आवश्यक आहे. ह्याला सेल्फ एन्क्वायरी म्हणतात, जी संतांनी सांगितली आहे. पुन्हा 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 मोठ्याली पुस्तकं आहेत त्याच्यावर, सर्च केली तर मिळतील. सेल्फ एन्क्वायरी, प्रश्न विचारा स्वतःला. हु एम आय, वाय आय एम हिअर, मी का आलो इथे, माझं काय काम आहे, माझं काय पर्पज आहे, असे प्रश्न उभे राहिले पाहिजेत. मग स्वयंपाक करणं आणि संसार करणं आणि नोकरी करणं हेच माझं पर्पज आहे का, असा प्रश्न पडावा. मग याच्यासाठी मी पोटात मळमळ मळमळ करत मातेच्या उदरात राहिलो का आणि जन्माला आलो का, एवढा त्रास सहन करून? आणि पुन्हा जायचंय पुढच्या ह्याच्यात, पुढच्या जन्मामध्ये पुन्हा त्या गच्च बांधलेल्या गर्भाशयात कोंडून 9 महिने काढायचेत आपल्याला. हे विसरता कामा नये. म्हणजे किती वेळा आपण पोटात असे कोंडले जाणार आहोत, म्हणजे किती वेळा जन्म घेणार आहोत, ती कारणं किती क्रिएट करणार आहोत, हा सगळा सेल्फ एन्क्वायरीचा पार्ट आहे. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, घासा बुद्धीला, घासा, घासून शार्प करा. जीव ऐसी संज्ञा तया लागी देती, स्वरूप विस्मृती घडताच, मग देहाचा तो धरी अभिमान, सर्वथा गुंतो न देहधर्मी. प्रकृती कडोन कर्मे होती जी जी, भ्रमे तिती माझी म्हणे ऐसे. ऐसे म्हणे प्रकृतीकडून. त्याचं सुद्धा क्रेडिट त्यांनी प्रकृतीला दिलंय, माणसाला नाही दिलंय. त्यांनी म्हणलं नाही आपल्या कर्मांनी कर्मे होती जी जी, भ्रमे तिती माझी वैसे म्हण, असं नाही म्हणलंय, प्रकृतीकडून म्हटलंय. म्हणजे प्रकृती आपली कोण आहे? प्रकृती म्हणजे आपला पर्सनॅलिटी. मागच्या वेळेला आपण सगळा पूर्ण अभ्यास केलेला आहे. पुरुष आणि प्रकृती. प्रकृती ही पर्सनॅलिटी आहे. पर्सनॅलिटीकडनं होणारी कर्म, ती माझी 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 म्हणत राहतो. आपल्या भोवतालचं जे जग आहे ती प्रकृती आहे. आपले 3 स्वरूप आहेत, ती प्रकृती आहे. स्त्री रूप आहेत, जी मोहात पाडणारी आहे. आपल्या भोवतालचं सगळं एन्व्हायरमेंट, सगळं जग, सर्व काही. मग त्याच्याकडनं जी कर्म घडतात ती आपण माझी कशी म्हणू शकतो? ह्याची लागी करता बोलती जीवास, अहम मत्वास बाळगी जो. अहम तत्व, स्वतःच मी, अहंकार, मी, माझं, मला. आता जैसी दृष्टी एकची असो न, फाके केसातून पापणीच्या, तेव्हा भेदलेली ऐसे वाटेसाच, जणू चवरीच मोकळी ती. एकची प्रकाश परिभासे भिन्न, झरोक्यामधून फाके जेव्हा, तैसे बुद्धीचे ते एक ज्ञान फाके, इंद्रियासारखे भिन्नपण, सारिखे भिन्नपणे. भिन्न ऐसी 5 ज्ञानेंद्रिय जाण, कर्माचे कारण तिसरे हे. पंच ज्ञानेंद्रिया, पंचकर्मेंद्रिया ही पुढची कर्माची कारण आहेत. पहिला काय होता? शरीर, आधार, अधिष्ठान. मग काय करते पण, आता कर्म करणारी इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय जाण कर्माचे कारण, तिसरे हे एकची ते पाणी, परी नदी नद, घडे हा प्रवाद ओघ भेदे. आता त्यांनी म्हटले 5 प्रकारे एकच बुद्धीचं ज्ञान 5 इंद्रियांमधनं हे होतं, प्रवाहित होतं. एकच शक्ती. म्हणजे मी अच्छा, आपल्या कालच्या सेशन मध्येच मी सांगितलं, ते दुसरा जो स्टडी चालू आहे त्याच्यामध्ये, की ब्रेन मध्ये एक ब्रेन दिलेला आहे आपल्याला, एक मेन मशीन दिलंय आपल्या शरीरामध्ये. त्या ब्रेन मध्ये सगळ्याचे पॉइंट्स दिलेले आहेत. जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं आपण घरात ठेवतो ना, एकाच याच्यातनं सगळे पॉइंट निघतात, तसं त्या ब्रेन मध्ये सगळं, हाताच्या ऍक्शन, आपल्याला जर काय ते शरीराला हे येतं ना, स्ट्रोक मध्ये एनर्जी जाते, एका साईडचं सेन्सेशन वगैरे जातं, ते सगळ्याचे प्लग पॉइंट्स ब्रेन मध्ये आहेत. ओठाला, जिभेला, टंगला आपल्या फूडची टेस्ट लागणं, त्याचा पॉइंट ब्रेन मध्ये आहे. कानाने ऐकू येणं, त्याचा पॉइंट ब्रेन मध्ये आहे. डोळ्याने दिसतं, त्याचा पॉइंट ब्रेन मध्ये आहे.
त्वचेनी अंगाला आपल्याला बोटाला गरम थंड या आपल्या संवेदना आपल्याला स्पर्शाच्या कळतात, त्याचा पॉइंट ब्रेन मध्ये आहे. ठीक आहे ना. आपण जे लहानपणापासून जे अनुभव घेतो, जन्मल्यापासून आपल्याला जे काही एक्सपिरियन्सेस येतात ते सगळे ब्रेनच्या एका पॉइंट एका पार्ट मध्ये एकत्र होऊन स्टोअर केल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला जे कपाळावरचा भाग आहे तो वेगळ्या पर्पज साठी आहे, कानांच्या वरचा भाग आहे तो वेगळ्या ब्रेनचा पार्ट आहे. ते पाच भाग आहेत ब्रेनचे. तर हे इतकं सगळं त्या ब्रेन मध्ये दिलेलं आहे आणि त्यातनच त्या संवेदना सगळ्या पाच ज्ञानेंद्रिय काम करून राहिली. बुद्धीचे ते एक ज्ञान फाके इंद्रियासारखे भिन्नपण, पाच भोकातनं ते काम करताय म्हणून काही ते वेगळं नाही होत ना, ती एनर्जी एकच आहे. भिन्न एसी पाच ज्ञानेंद्रिय जाण कर्माचे कारण तिसरे हे, एकची ते पाणी परी नदी नद घडे हा प्रवाद ओगभेदे. एकाच नदीतनं वेगळे 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 स्ट्रीम्स निघत असतील तर ते पाच होणार, पण नदी एकच आहे ना. फायनली ऑब्जेक्ट एकच आहे असं त्यांना म्हणायचं. एकची पुरुष नऊ ही रसांचा आविर्भावसाचा दाबी जेव्हा, आपल्या नऊ रस आपल्या व्यक्तिमत्वात दिसतात तेव्हा नवविध ऐसा वाटू लागे असोनी निजांगे एकला तो. मग आपण म्हणू का रागावणारी लीना वेगळी हसणारी लीना वेगळी ना, दहा दहा लीना तो रावण असतो तसा. पण नाही, ते सगळं आपल्यातच आहे ना. रावणाचं स्वरूप काय आहे? 10 स्वरूप त्याच्या आतमध्ये आहेत, 10 पर्सनॅलिटीजचे अंग त्याच्यामध्ये आहेत, तो एकच रावण आहे. 10 तोंड आहेत त्याला. तसं आपल्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या रूप आहेत. आपण म्हणतो ना, अरे हा तेव्हा तिथे बघितलं तेव्हा वेगळाच वाटला, इथे काहीतरी वेगळाच वाटतोय. पण तो वेगळा नाही वाटतोय ना, फायनली माणूस एकच आहे बिहेव करणारा. तसं आहे ते. तैसी क्रियाशक्ती प्राणवायू माझी अखंड असे जी मूळची. क्रियाशक्ती, क्रियाशक्ती हा आत्म्याचा कार्य करणारा शक्तीचा भाग आहे. आत्म्याचा जो पार्ट कार्य करतो इंद्रियांमध्ये शिरून, तो कसा शिरतो? प्राणवायू, प्राण लाईफ एनर्जी फोर्स. जो प्राण सर्वत्र आपल्या अवतीभोवती आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन नाही जो ब्रीदिंग करून घेतो आपण. प्राणवायू म्हणजे लाईफ फोर्स, जो त्या आत्म्याचा एनर्जी फोर्स आहे. आत्मा त्या प्राणशक्तीला वापरतो आणि इंद्रियांमध्ये शिरून कार्य करतो. खूप मजेदार सिस्टम बनवलेला आहे. ह्याच्यापेक्षा माणूस तर बनवूच नाही शकत अशी मशिनरी. परमात्माच करू जाणे. हे जे मनुष्य नावाचं मशीन बनवलंय ना, फॅन्टास्टिक मशीन आहे. ह्याच्यावर काही जाऊ नाही शकत क्रिएटिव्हिटी किंवा इन्व्हेन्शन, अजिबात नाही. क्रियाशक्ती, आत्म्याची क्रियाशक्ती, आत्म्यात जी कार्य करण्याची शक्ती आहे त्याला 1% तो लावतो शरीर चालवण्यामध्ये, पूर्ण नाही इन्व्हॉल्व. म्हणूनच त्यांनी म्हटलंय की तो असंग आहे. तो काही स्वतः इन्व्हॉल्व आत्मा आपला हातात शिरून काम करतोय, डोळ्यात शिरून असं काही नाही होत. आत्मा आपला आतमध्ये बसलेला आहे. तो जो माणूस दाखवला होता ना मी, ते रोबोटचा फोटो पाठवला होता, तसा आतमध्ये नुसता बसलाय, अनुभव घेतोय. रोबोट कुठे चाललाय, काय उचापत्या करतोय, तो अनुभव घेतोय. पण त्याची फक्त शक्ती एकच. तो तो आतमध्ये जो माणूस असतो ना रोबोटमध्ये, त्या जे मी शेअर केला होता इमेज, त्याच्यामध्ये तो बसलेला आहे आतमध्ये आणि त्याच्यासमोर अशी बटणं आहेत. ठीक आहे ना, ऑपरेट करायला. तो नुसतं फिंगरनी असं एक बटन मागे पुढे, हा हात उचलायचा, तो हात उचलायचा, ते बटन मागे पुढे करतो तो रोबोटच्या आतमध्ये बसलेला माणूस. तसा आत्मा आतमधनं क्रियाशक्ती वापरतो. आणि ती क्रियाशक्ती पोचते कशी? अंगांपर्यंत, आपल्या भागांपर्यंत प्राणवायूच्या मार्फत. ज्याचा अभ्यास आम्ही दुसऱ्या ह्याच्यात करतोय खूप डिटेलमध्ये, की कसा कुठून शिरतो, कुठल्या माध्यमातून शिरतो, मग त्याला इथून तिथे वाहतो कोण? तर ते एनर्जी चॅनल्स आहेत, म्हणजे आपल्या नाड्या, आपली चक्रांचा अभ्यास आपण करणार आहोत आता पुढे. तर तो चक्रांचा अभ्यास, तर तो चक्रांच्या थ्रू, नाड्यांच्या थ्रू ती क्रियाशक्ती जी प्राण आत्मा जी सोडते आहे, ती शक्ती त्या प्राणवायूला पकडून सुईमध्ये धागा होऊन कसं आपण कापडामध्ये शिवतो, तसं तसं तो
क्रियाशक्तीला प्राणवायू कॅरी करतो पूर्ण शरीरामध्ये, नाड्यांमधनं आणि चक्रांमधनं आणि ऑर्गन पर्यंत पोहोचवतो. मग ते ऑर्गन कटकट कटकट आपलं हार्ट चालतंय, लंग्स चालतंय, पंपिंग होत आहे आणि हात पाय हलतायत, डोळे बघतायत, कानाने ऐकतोय, हे सगळं मशीन आपलं टकाटक मस्त चालू आहे. ठीक आहे. वाटली ती जाय नानास्थानी, जेव्हा ऐसी भासे तेव्हा नानाविध. आपल्याला वाटतं आपला हात हलवला, अरे ती एवढीशी शक्ती एवढं मोठं काम करून राहिली. आणि त्याच्यात पुन्हा तो हेच आहे, काय म्हणतो, असंग आहे. तो स्वतः ऍक्टिव्हली काम नाही करून राहिला आत्मा, तो आत बसलाय, एक्सपिरियन्स ऑब्झर्वर. वाचेची या ठाई येऊन या राही, तेव्हा पार्था होई बोलणे ती. हाताची या ठाई येऊन या वैसे, तेव्हा ती होतसे देणे घेणे. तसं तेच सांगितलंय की डोळ्यांनी बघितलं तेव्हा बघितलं, हाताने हाताने दिलं, पायानी चालला तेव्हा ती चार प्रकारे आपल्याला दिसते. पण ते हार्डली एवढीशी एनर्जी वापरतोय आत्मा आतमध्ये. तो खूप पॉवरफुल आहे ना, कारण त्याला काही स्वतः पूर्ण एंगेज व्हायची गरज नाहीये. मळमूत्रद्वारी शरणे ती होई, चरणांच्या ठाई गती तीच. नाभीपासून या हृदयापर्यंत प्रणव रूपात घुमे जेव्हा, ओंकार स्वरूपात नाद ब्रह्माच्या स्वरूपात पूर्ण शरीरभर, म्हणजे तो जो पंचप्राण आहेत त्यातला एक प्राण पूर्ण शरीरभर कार्य करतो. तेव्हा त्याची क्रिया शक्ती लागी जाण, पार्था देती प्राण ऐसी संज्ञा. प्राणवायू आले बघ. तीज कंठस्थानी बोलती उदान, होयती अपान अधोरंद्री. त्या प्राणवायूला घेऊन आत्मा काम करतो. सुईत धागा आपण ओवतो आणि ती कशी सुई पुढे जाते, ती सुई म्हणजे प्राण आणि धागा म्हणजे क्रियाशक्ती, जी आत्मा त्याच्यात टाकतो 1%, 0.5%. आणि मग ती सुई म्हणजे प्राण, पंचप्राण आपल्या शरीरात सगळीकडे फिरून मस्त कापड विणतात. होयती अपान धोरंद्री, सर्व ही देहात व्यापकत्वे राहे, व्यान ऐसे लाहे नाम. सगळ्या शरीरात पूर्ण डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत, टो फिंगर्स, व्यान वायू संपूर्ण पसरलेला आहे. कंठस्थानी हृदय आणि इथे गळ्याच्या भागामध्ये उदान, अधोरंध्री खाली अपान वायू, जो गॅस होतो आपल्याला टॉयलेट आणि रिलीज एक्सक्रीशन, शरीरातनं वेस्ट बाहेर निघण्याचं काम अपान वायू करतो. सर्वही देहात व्यापकत्वे राहे, व्यान ऐसे लाहे नाम ते. सारिखा वाटोन देही शरीरास, मुखे अन्न रस भक्षिला जो. भरोनिया राहे सांध्या सांध्यातून, म्हणावे समान तेव्हा तिज. समान प्राणवायू, वायू नाही, प्राणशक्ती समान. ठीक आहे. जांभई व शिंक ना तरी ढेकर, होय व्यवहार ऐसा जेव्हा, तेव्हा नाग कुर्म कृकरादी संज्ञा. तिज देती प्राज्ञा धनंजया. तसे तर 10 प्राण आहेत, 5 मेजर आहेत आणि 5 सेकंडरी आहेत. आणि ते आहेत नाग, कुर्म, कृकरा या नावानी. म्हणजे आपले पापण्या हलणं किंवा बारीक सारीक ज्या ऍक्शन्स होतात आपल्या आतमधल्या शरीरांच्या, त्याच्यासाठी दुसरे 5 प्राण शक्ती काम करतात. असो वायूची ही क्रियाशक्ती एक, ह्यापरी अनेक धरी रूपे. ऐसी भिन्न भिन्न व्यापारी वर्तोन, विविध होऊन राहिली जी. तिचं वायू शक्ती धनंजया जाण, कर्माचे कारण होय चौथं. शरीर कोण चालवते, तर ही वायू शक्ती प्राणशक्ती चालवतीये. आणि त्याच्या मागे कोण कार्य करते, क्रियाशक्ती आत्म्याची, ती ती आहे त्याच्या मागे. कर्माचं कारण चौथं कोण, तर प्राण वायू शक्ती. ऋतू माझी जैसा शोभावा शरद, तशात ही चांद पौर्णिमेचा. ना तरी वसंती असावे उद्यान, आणि प्रियजन प्राप्त व्हावा. तशातही तेथे सर्व उपचार असावे साचार सानुकूल. ना तरी कमल भावे विकसित, खुलावे तशात मकरंदे. किंवा वाचे लागी कवित्व बरवे, कवित्वी शोभावे रसिकत्व. रसिकत्वी आत्मतत्वाचे वर्णन, दिसावे खुलोन मग जैसे. तैसी सर्व वृत्ती माझी बुद्धी भली, शोभावी आगळी इंद्रियांनी. आणि इंद्रियांच्या देवतांचा मेळ, भावा अनुकूल तशातही. म्हणून नेत्रादी दशेंद्रिया ठाई, स्वानुग्रहे राही स्वभावे जो. तोची सूर्याधिक देववृंद जाण, पाचवे कारण कर्माचे गा. 5
कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे 5वं कारण आहे कर्माचं. ठीक आहे ना. म्हणून नेत्रादी दशेंद्रिया ठाई स्वानुग्रहे राही स्वभावे जो, तोची सूर्या देवतांचा समुदाय, तोची सूर्याधिक देववृंद जाण 5वे कारण कर्माचे गा. तुझी या बुद्धीचे जेणे समाधान होय परिपूर्ण ऐशा रीती, कर्माची कारणे जेथे येथे पंचविध दाविली विशद करोनिया. एक मिनिट इथलं मधलं, तिचं वायुशक्ती धनंजया जाण कर्माचे कारण होय चौथे, ऋतू माझी जैसा शोभावा शरद तशातही चांद पौर्णिमेचा, नातरी वसंती असावे उद्यान आणि प्रियजन प्राप्त व्हावा तशातही तेथे सर्व उपचार असावे साचार सानुकूल, नातरी कमल व्हावे विकसित खुलावे तशात मकरंदे, किंवा वाचे लागी कवित्व बरवे कवित्वी शोभावे रसिकत्व, रसिकत्वी आत्मतत्वाचे वर्णन दिसावे खुलोन मग जैसे, तैसी वृत्ती माझी बुद्धी भली शोभावी आगळी इंद्रियांनी, शोभावी आगळी इंद्रियांनी आणि इंद्रियांच्या देवतांचा मेळ भावा अनुकूल तशातही, म्हणून नेत्रादी दशेंद्रिया ठाई स्वानुग्रहे राही स्वभावे जो. अच्छा, हा 5वं त्यांनी म्हटलं आहे देवता. मी तुम्हाला सांगितलंय ना, आठवतंय? मला वाटत नाही, इथे पण सांगितलंय मी. आणि त्या नवीन स्टडी मध्ये पण मी सांगितलंय सुरुवातीलाच, की आपल्याला वाटतं मी बघतो, मी हाताने खातो, मी आमकं करतो माझ्या डोळ्यांनी. तर आपली जी इंद्रिय आहेत आणि आपली चक्र आहेत, थ्रोट चक्र, आज्ञा चक्र, अनाहत चक्र, ही जी चक्र आहेत आणि आपल्या शरीराचे भाग म्हणजे इवन आपलं हार्ट, लंग्स आणि इंटेस्टाईन, ह्याच्यामध्ये पण बिंग्स आहेत, बिंग्स, लिव्हिंग बिंग्स, एनर्जी बिंग्स आहेत. आणि हे सगळं हिलिंगच्या दरम्यान अनुभवलं आहे आणि वापरलं पण आहे टेक्निक. आणि हे खूप उत्तमरित्या काम करतात, कोऑपरेट करतात. म्हणजे जेव्हा असं व्हायचं, कोविडच्या वेळेला अनुभव घेतले, जेव्हा पेशंट अत्यंत क्रिटिकल आहे आणि कुठेतरी म्हणजे काय ना, त्या सोलच्या एनर्जीज अशा क्रिटिकल स्टेजमध्ये खूप वेगळ्या लेवलवर काम करत असतात. म्हणजे काही काही वेळेला सोल रिसीव्ह नाही करत हिलिंग, त्याचे काहीतरी आपले कॅल्क्युलेशन असतात आणि त्याला हिलिंग देणं आवश्यक आहे, पण सोल रिसीव्ह नाही करून राहिला. मग कसं काय, म्हणजे आपल्याला राईटच येत नाही, आपल्या हातात आपण काही हेल्प नाही करू शकत. मग तिथे एनर्जी बिंग्सना, त्या सोलला प्रार्थना करून, त्याच्याशी बोलून आणि त्याला रिक्वेस्ट करून की तू हे रिसीव्ह कर. तसंच आपले ऑर्गन्सचे पण ज्या बिंग्स आहेत, की बाबा लंग्स मध्ये, हार्ट मध्ये एनर्जी क्लीन नाही होते, तर आम्ही त्या बिंग्सना इन्व्होक करायचो, त्यांना प्रार्थना करायचो की असं असं कर बाबा, कोऑपरेट कर. किंवा चक्राज ना, कधी कधी चक्र क्लीन नाही होत, मेनली सोलर प्लेक्सिस खूप नाटकं करतं. सोलर प्लेक्सिस मध्ये खूप अनंत जन्माची घाण अडकलेली असते आणि ते रिलीज व्हायला खूप डिफिकल्टी जाते. तर त्या बिंग्सना प्रार्थना करावी लागते. ते खरंच मॅजिकली काम करतात, मग ते ऐकतात आणि आपल्याला कोऑपरेट करतात. तर त्यांनी हे जे शेवटचं 5वं कारण म्हटलंय, देववृंद जाणं, नेत्रादी दशेंद्रिया ठाई स्वानुग्रहे राही स्वभावे जो, आपल्या कृपेसह तोची सूर्याधिक देववृंद जाण 5वे कारण कर्माचे गा. त्याच्यामध्ये पण देवता आहेत. आपली आता डोळे, डोळे नेत्र, नेत्र म्हणजे सूर्य मानला जातो ना, नेत्र म्हणजे प्रकाश, आणि त्याची देवता आहे सूर्य देवता. डोळ्याची म्हणजे दृष्टी, दृष्टी या एनर्जीची देवता आहे सूर्य. ठीक आहे ना. तर अशा सगळ्या देवता, देववृंद म्हणजे जे स्वर्गातले देव आहेत आपले, वरुण देव, इंद्रदेव, इंद्र इंद्रियांचा राजा आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं हे सूर्याधिक देववृंद हे 5वं कर्माचं कारण आहे. म्हणजे काय, की परत आत्मा कुठेच नाहीये इथे बघितला तर आपण, हे त्यांनी पटवून दिलंय. पहिला होता देह, आधार, अधिष्ठान. दुसरं कर्तेपण, मी करतो हे, हा भाव. तिसरं तिसरं काय होतं, ज्ञानेंद्रिया होती. आणि
कर्माचे कारण ज्ञानेंद्रिय होती तिसरं. त्याच्यानंतर चौथं काय होतं? प्राण, जे पंचप्राण आहेत. आणि पाचवं आहे ही देववृंद, या ज्या शक्ती आहेत इनविजिबल. मग बघा, आता याचं क्रेडिट कोण घेणार? मीच. ना ते आत्म्याला जातं, ना ते आपण आपल्या नावावर खपवू शकतो. कारण हे आपलं डोळे बिळे बघण्याचं काम तर देवाच्या शक्तीनं होऊन राहिलं. मग तर आपण मी पाहिलं, मला ऐकलं, मला समजलं, मी केलं, असं असं पण आता म्हणू नाही शकत आपण. टेक्निकली अँड सायंटिफिकली पटवून देतात ते, की हे देह पण आपण आपल्याला नावावर खपवू नाही शकत. क्रेडिट नाही जात आपल्याला. कळतंय का? की इथे पुन्हा साक्षीभावात आहे आत्मा, स्वतः पार्टिसिपेशन नाहीच आहे त्याचं ह्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीनं सगळं हे चाललेलं आहे. तुझी या बुद्धीचे जेणे समाधान होय परिपूर्ण ऐशा रीती कर्माची कारणे येथे पंचविध दाविली विशद करोनिया. आणि ज्या पाच हेतूची या योगे खाण वाढू लागे कारणांची मग साचगडे कर्माची रचना. हेतू अर्जुना जाण हेतू अर्जुना सांगू ऐक. आता ते हेतू काय सांगणार? पाच हेतू आणि पाच कारण यांनी हे कर्म घडतं, कर्माची रचना होते, असं ते सांगतायत. तर आता का, बऱ्याच लेवल पर्यंत आपल्या कर्तेपणाचं हिशोब आपल्याला लागला असेल, की आता प्रश्न पडला पाहिजे की बापरे, आपण अहंकार बाळगायचा कशाचा? आपण कशाचा अहंकार बाळगायचा हा खूप मोठा प्रश्न पडेल. मग माझा आत्मा ग्रेट आहे असंही आपण म्हणू नाही शकत, बिकॉज दॅट इज सोलर एनर्जी, सोलर गॉड. त्याचं पोर आहे, ते त्याचा अंश आहे. आपण माझा आत्मा, हे बघा आता, आता जी मी मगाशी सांगत होते, एक केस सांगत होते माझी. तर सध्या त्याच्यावर काम चालू आहे. काम नाही चालू आहे, कोऑपरेशन चालू आहे, काम नाही म्हणू शकत. पण जो काही आहे, तर तिथे काय बरं सांगते. हा, काय सांगते, देहाचा अहंकार, काय लाईन आहे शेवटची? हा हा, हे सांगत होते की आत्म्याची प्रगती, माझा आत्मा, मग त्याची प्रगती. मग त्याच्यामध्ये पण लोक स्वार्थी होतात, की नको हे सगळं, माझ्या आत्म्याची प्रगती होऊन नाही राहिली, नको माणसं माझ्या आत्म्याची कुटुंब माझं माझ्या आत्म्याची प्रगती नाही होऊन राहिली. अरे ती प्रगती पण आपली नाही आहे ना, आत्मा आपला आहे ना, प्रगती आपली आहे. इतकं पण पुढे जावं लागतं. त्या ज्या स्टेज बद्दल मी मगाशी बोलत होते, ज्या व्यक्तीच्या डेव्हलपमेंट बद्दल, की वरन मेसेज येतोय की आता ते बॅगेज ठेवायचं आहे. तर ते पण चिंता आहे की मग माझ्या आत्म्याची प्रगती कशी होणार? अरे ती पण आपली नाही आहे. म्हणजे काय, एका स्टेजवर येऊन ना माणसं आत्म्याच्या प्रगतीसाठी सुद्धा स्वार्थी होतात. तो स्वार्थ पण चालणार नाहीये तिथे. आपण स्वार्थ नाहीच ठेवायचा आहे कशाचा. ते आता नाही कदाचित कळणार, किंवा कळलं पण असेल मी काय बोलते ते. पण पुढे जाऊन आत्म्याच्या प्रगतीचा अहंकार पण नाही, की नाही ह्याच्यामुळे माझं नाही होऊन राहिलं. माझं नाही होऊन राहिलं त्याची पण काळजी नाही करायची, ते व्हायचं तेव्हा होणार आहे. आपल्याला दुसऱ्याचा आत्मा कळणं आवश्यक आहे, तेवढी सेन्सिटिव्हिटी येणं आवश्यक आहे. पुन्हा दुसऱ्यांच्या आत्म्याची जर्नीचा आपण पण ते पण नाही ठरवू शकत. ह्याचं कल्याण व्हावं, त्याचं आपल्याला खूप वाटलं, पण अरे तो काहीतरी प्लॅनिंग घेऊन आला आणि त्याला जागृती येणं आवश्यक आहे ना. आपण नाही त्याचं हे डोक्यावरनं घेऊन वाहू शकत की सगळ्यांची व्हायला पाहिजे. हा, आपण इच्छा ठेवू शकतो, हा सगळ्यांचं व्हावं, दॅट इज गुड इंटेन्शन. पण जरुरी नाही ते व्हायला पाहिजे. कारण का? तर त्यांना एफर्ट टाकायचा, प्रत्येकाला स्वतःचा एफर्ट टाकायचा आहे. दुसरा आपल्यासाठी काही करेल हे डोक्यात नाही ठेवायचं. आणि आपण इच्छा असली तरी करू पण नाही शकत. देअर इज लिमिटेशन. आपण नाही करू शकत, कपॅसिटी नाही आहे आपली. आपल्याला गुरु पण भेटतात, ते काय आपल्याला जोर जबरदस्ती थोडी करतात. ते म्हणतात, ते सजेशन देतात आणि बघत राहतात काय करतोय आपण. ते काही इंटरफिअर नाही करत. ते स्वप्नात येऊन विचारत नाहीत, काय रे तुला 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मी हे सांगितलं, तू अजून काहीच नाही केलं, असं काही करत नाहीत ते. ते फक्त दुरून बघत राहतात. चालला तर चालला, ठीक आहे ट्रॅकवर, नाही तर परत येऊ. माझे गुरु सांगायचे, पुढच्या जन्मी पण मी भेटेन. मला पण त्याने लिहिलेलं आहे एका पत्रामध्ये, की पुढच्या जन्मी आपली भेट होणार आहे, असं लिहिलंय त्यांनी. काही संदर्भ वेगळा होता,
पण असं एक लाईन आहे. ते फक्त एवढं प्रॉमिस करतात, हा म्हणजे ऍक्च्युली हे आहे की अनंत जन्म तोच गुरु केस हँडल करत असतो तुमची. म्हणजे जसं कोर्टाची केस असते ना, एकच वकील हँडल करतो, तसं ते सोलच्या जर्नीच्या बाबतीत पण एकेकाला ग्रुप असा दिलेला आहे की ते 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 केसेस ते गुरु हँडल करतात. मग दर जन्मात त्यांना शिष्यांबरोबर जन्माला पण यावं लागतं आणि ते केसेस हँडल करतात. तुमच्या प्रगती होईपर्यंत ते असतात बरोबर, ते सोडत नाहीत आपल्याला. तर त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे, आता केलं तर ठीक आहे, सांगितलं तर आहे, नाही केलं तर मग बस नेक्स्ट ह्याच्यात भेटूच आपण. इतकं कूल असतं सगळं. काही कोणी डोक्यावर बंदूक लावून आपल्या काम नाही करत. आपणच आपली बंदूक लावायची डोक्याला, दुसरं कोण नाही लावणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग लोक येतील, मला जागा करतील, हा येईल मला हे करेल, हा तो वाचवेल, आमका वाचवेल. अजिबात असं काही होणार नाहीये. प्रत्येकाने आपल्याला आपली जागृती द्यायची आहे. हा, मदत ते करणार. जेव्हा तुम्ही जागे होणार तेव्हा मदत येईल तुम्हाला 4 दिवसांनी. पण जोपर्यंत तुम्ही उठून जागा नाही होत, उठवायला कोण नाही येणार. जागा झाल्यानंतर कसं चहा मिळतो आपल्याला, तसं. पण उठवायला कोणी येतं का नाही, अरे उठ उठ उठ, एक दोनदा हाक मारतील, नाही उठला तर झोपला राहा, उठशील तेव्हा मग बघू. असं सेम या पद्धतीनं काम चालतं हे सगळं. आपण इथे थांबूया आणि 15वा श्लोक, जी 5 कर्माची कारण हेतू आहेत ते आपण पुढच्या वेळेला करूया. श्लोक 14 पर्यंत पूर्ण झालं.